लागलाय बहुतेक. का माझ्याकडून प्रॉब्लेम आहे ना? एकदा बघून घ्या फक्त. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. येतोय आवाज? हतो हो. वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. इथे कौन्तेय हा शब्द पहिल्यांदा घेतलेला आहे. कौन्तेय, कौन्तेय म्हणजे हे कुंतीनंदन, हे कुंतीचे पुत्र कुंतीनंदन असं. हतो वा प्रप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महीम. याच अध्यायाच्या 6व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पत्ता नाही की युद्धात आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील. म्हणजे आम्ही जिंकू, कौरव जिंकतील की पांडव जिंकतील हे आम्हाला माहिती नाही. अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवंत येथे देतात की जर युद्धात कर्ण इत्यादींच्या द्वारा मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील. युद्धात जर कर्णाला मारलं तर तो स्वर्गाला प्राप्त होईल. आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर येथे पृथ्वीचे राज्य भोगशील. युद्धात विजय झाला तर पृथ्वीचं राज्य मिळेल. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी तुझा लाभच आहे. अशा तऱ्हेने तुझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. तात्पर्य असं की युद्ध करण्यात तर दोन्ही बाजूंनी तुझा लाभच लाभ आहे आणि युद्ध न करण्यात दोन्ही बाजूंनी हानीच हानी आहे. म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हाव्यास हवे. तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय. येथे कोणतेही संबोधन देण्याचे तात्पर्य म्हणजे जेव्हा मी संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांकडे गेलो होतो तेव्हा माता कुंतीने तुमच्यासाठी हाच संदेश पाठविला होता की तुम्ही युद्ध करा, म्हणून तुम्ही युद्धापासून निवृत्त होऊ नये. म्हणजे कुंतीची इच्छा होते की तुम्ही युद्ध करा, युद्धापासून तुम्ही निवृत्त होऊ नका, तर युद्धासाठी निश्चय करून सज्ज व्हा. म्हणून कुंतीने हे त्यांना म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी कुंतीपुत्र म्हणून कौन्तेय हे नाव त्यांना दिलेलं आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निश्चय होता आणि भगवंतांनी याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात युद्ध करण्याची त्याला आज्ञा दिली. या कारणाने अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की युद्ध करणे ठीक आहे किंवा न करणे ठीक आहे. म्हणून भगवान येथे त्या शंकेला दूर करण्यासाठी म्हणतात की तू युद्ध करण्याचा पक्का निश्चय कर, यात कसलीही शंका ठेवू नको. म्हणजे आता त्यांनी कृष्णांनी म्हटलेलं आहे की तू युद्ध कर आणि कुठलीही मनात शंका ठेवू नको की आपण हरू किंवा जिंकू म्हणून. येथे भगवंताच्या वाक्याचे तात्पर्य असे दिसते की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त कर्तव्य कर्माचा त्याग करू नये, म्हणजे कर्तव्यापासून पळून जाऊ नये, तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. कर्तव्याचे पालन करण्यातच मनुष्याची मनुष्यता आहे. म्हणजे जर आपल्याला जीवनामध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर कर्तव्यापासून पळून जाऊ नये, कर्तव्याला सामोरे जावे. धर्मपालन केल्याने लोक परलोक दोन्ही सुधारतात. तात्पर्य असे आहे की कर्तव्य पालन आणि अकर्तव्याचा त्याग केल्याने इहलोकीचीही सिद्धी होते आणि परलोकीचीही सिद्धी होते. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्वस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख दुःखे समे कृत्वा, युद्धामध्ये सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो, लाभ नाही. जय पराजयाचा परिणाम होतो लाभ किंवा हानी. तसेच लाभ हानीचा परिणाम होतो सुख दुःख. जय पराजयामध्ये, लाभ हानीमध्ये सुखी दुःखी होणे तुझा उद्देश नाही. म्हणजे तू हरला काय किंवा जिंकला काय त्याच्यात तुझा लाभ किंवा हानी होणार नाही आणि त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही, तुझ्या सुख आणि दुःखामध्ये. जय पराजयामध्ये, लाभ हानीमध्ये सुखी दुःखी होणे तुझा उद्देश नाही, तुझा उद्देशच नाही. तुझा उद्देश आहे की तू धर्माप्रमाणे वागणे, धर्माप्रमाणे युद्ध करणे. तुझा उद्देश तर या तिन्ही मध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे हा आहे. युद्धात जय पराजय, लाभ हानी आणि सुख दुःख तर होणारच आहे. म्हणून तू प्रथम पासूनच हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करायचे आहे. जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही. अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही आणि संसाराचे बंधन होणार नाही. म्हणजे तुला वाटतं की नाही आता हे सगळे जण माझ्यामुळे मरतील युद्धामध्ये, तर संसाराचं जे बंधन आहे की माझे कुल माझे बांधव, तर हे तुला बंधन राहणार नाही.
सकाम आणि निष्काम दोन्ही भावनेने आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याचा सकाम भाव आहे त्याने तर कर्तव्य कर्म करण्यात आळस प्रमाद बिलकुल करता कामा नये. कारण की कर्तव्य करायचं आहे. आपले कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे. ज्याचा निष्काम भाव आहे, जो आपले कल्याण इच्छितो, त्यानेही तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सुख मिळताना चांगले वाटते आणि नाहीसे होताना वाईट वाटते. तसे सुख दुःख आले तर वाईट वाटते आणि नाहीसे झाले तर चांगले वाटते. तर मग यात कोण चांगले आणि कोण वाईट? अर्थात दोन्हीही सारखे. म्हणजे सुख दुःख केव्हाही आलं तरी ते सारखं आहे. अशा प्रकारे सुख दुःखात समबुद्धी ठेवून तू आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. म्हणजे तू युद्ध कर. तुझी कोणत्याही कर्मात सुखाच्या लोभाने प्रवृत्ती नसावी. म्हणजे मी हे कर्म केलं तर मला चांगलं सुख मिळेल, अजून सुख मिळेल, मी सुखी होईल, तर ही तुझी प्रवृत्ती नसावी, लोभाची प्रवृत्ती. आणि दुःखाच्या भयाने निवृत्ती नसावी. म्हणजे भीती वाटते म्हणून निवृत्ती पण तू करू नकोस. तुझी कर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती शास्त्रानुसारच असावी. नैवम पाप, येथे पाप शब्द पाप आणि पुण्य या दोन्हीचा वाचक आहे. ज्याचे फल स्वर्ग आणि नरकाची प्राप्तिरूप बंधन आहे, ज्यामुळे मनुष्य आपल्या कल्याणापासून वंचित राहतो आणि वारंवार जन्मत आणि मरत राहतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम. भगवान म्हणतात की हे अर्जुना, समतेत स्थिर राहून युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याने तुला पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारक होणार नाहीत. आता याच्यात विशेष गोष्ट त्यांनी अशी सांगितली आहे, कोणाला व्याख्यान द्यायचे असेल तर कोणत्या विषयाला पटवून द्यायचे असेल तर भगवान या 8 श्लोकात पटवून देण्याची कला सांगतात. नंतर आहे दुसरा आहे, पहिल्या अध्यायात अर्जुनाने आपल्या दृष्टीने जो युक्तिवाद केला होता त्याचे भगवंतांनी या 8 श्लोकामध्ये समाधान केलेले आहेत. तिसरा आहे, अर्जुनाचा हा आग्रह होता की युद्धरूपी घोर कर्माचा त्याग करून भिक्षेवर निर्वाह करणे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. म्हणजे मी युद्धरूपी घोर कर्म करत नाही आणि मी भिक्षा मागेल आणि त्याच्यावर जे मला मिळेल त्याच्यावर मी माझा निर्वाह करून आनंदी राहील. आणि 2:5 मध्ये भगवंतांनी त्यांना युद्ध करण्याचीच आज्ञा दिली आहे. आणि उद्धवाच्या मनात भगवंताबरोबर राहण्याची इच्छा होती, तर भगवंतांनी त्यांना उत्तराखंडात जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. याचं तात्पर्य असं आहे की आपल्या मनाचा आग्रह सोडल्याशिवाय कल्याण होत नाही. म्हणजे जर दुसऱ्यांचं ऐकलं तर कधी कधी आपलं कल्याण होतं. तर भगवंत म्हणतात की मी जे सांगतोय ते तू ऐक, म्हणजे तुझं त्याच्यात कल्याण आहे. तो आग्रह मग कोणत्याही प्रकारचा असो, पण तो उद्धार होऊ देत नाही. म्हणजे त्याच्याने आपल्याला अपकीर्ती होत नाही, आपलं भलं होतं. भगवंतांनी या अध्यायाच्या 2-3 श्लोकात ज्या गोष्टी संक्षेपाने सांगितल्या होत्या त्याच येथे विस्ताराने सांगितलेल्या आहेत. परिशिष्ट भावमध्ये सांगतात, गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविरहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकेल. व्यवहार आणि परमार्थ दोन्ही एका वेळी करू शकत नाही, परंतु गीता म्हणते की आपण जेथे आहात, ज्या मताला मानत आहात, ज्या सिद्धांताला मानत आहात, ज्या धर्म संप्रदाय वर्ण आश्रय इत्यादींना मानता त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण होईल. एकांतात राहून वर्षापर्यंत साधना केल्यानंतर ऋषी मुनींना ज्या तत्वाची प्राप्ती होत होती त्याच तत्वाची प्राप्ती गीतेनुसार अनुसरल्याने व्यवहार करीत होईल. म्हणजे गीतामध्ये जे आपल्याला ज्ञान दिलं आहे 18 अध्यायांमध्ये, त्या ज्ञानाचा आपण उपयोग केला रोजच्या जीवनात तर आपलं सुद्धा त्याच्याप्रमाणे आपल्याला चांगल्या तत्वाची प्राप्ती होईल. सिद्धी असिद्धीत सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्य कर्म करणे हेच गीतेनुसार व्यवहार करणे आहे. युद्धापेक्षा अधिक घोर परिस्थिती आणि प्रवृत्ती अजून कोणती असणार? जर युद्धासारख्या घोर परिस्थितीत आणि प्रवृत्तीतही मनुष्य आपले कल्याण करू शकतो, तर मग अशी कोणती परिस्थिती आणि प्रवृत्ती असणार ज्यात राहून मनुष्य आपले कल्याण करू शकणार नाही? गीतेनुसार एकांतात आसन लावून ध्यान करण्यानेही कल्याण होऊ शकते आणि युद्ध करण्यानेही कल्याण होऊ शकते. अर्जुन स्वर्गही इच्छित नव्हते आणि राज्यही. ते केवळ युद्धाने होणाऱ्या पापापासून बचाव करू इच्छित होते. पूर्व श्लोकात भगवंताने अर्जुनाला जणू असे म्हटले होते की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करशील तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. आणि या श्लोकात जणू हे म्हणत आहे
की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणार नसशील तरीही तुझ्यासाठी समतापूर्वक कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. तात्पर्य असे आहे की आपल्या कर्तव्याचा त्याग कोणत्याही स्थितीत उचित नाही. आता 2 श्लोकात ते आज्ञा देऊन त्याच्या महिमेचे वर्णन करतात आहे. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये, येथे तू पद प्रकरणाचा संबंध विच्छेद करण्यासाठी आले आहे. अर्थात प्रथम सांख्य योगाविषयी सांगितले, आता कर्मयोगाविषयी सांगत आहेत. येथे एषा पद पूर्व श्लोकात समबुद्धीच्या वर्णनात आले आहे. या समत्व बुद्धीचे वर्णन पूर्वी सांख्य योगात चांगल्या प्रकारे केले गेले आहे. 11 ते 30 श्लोक. देहदेहीचा यथायोग्य विवेक झाल्यास समतेत आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव होतो. कारण की देहाविषयी आसक्ती असल्यामुळेच विषमता येते. देहाला आपण जास्त प्रेम करतो देहाला, त्याच्यामुळे आपले जे विचार असतात आणि आपल्याला जी आसक्ती असते, हे हवं ते हवं, तर देहाविषयी आसक्ती असते, म्हणून आपल्या विचारांमध्ये विषमता येते. अशा प्रकारे सांख्ययोगात तर समबुद्धीचे वर्णन झाले आहे. आता या समबुद्धीला तू कर्मयोगाच्या विषयात ऐक. आता तू समबुद्धी ठेव. ज्ञान आणि कर्म हे दोन्ही समत्वेने कसे ओळखायचे आणि कसे वागायचे. इमाम म्हणण्याचे तात्पर्य असे की आता या समबुद्धीला कर्मयोगाच्या विषयामध्ये सांगायचे आहे की समबुद्धी कर्मयोगात कशी प्राप्त होते, हिचे स्वरूप काय आहे, हिचा महिमा काय आहे. या गोष्टीसाठी भगवंतांनी या बुद्धीला योगाच्या विषयात ऐकण्याविषयी म्हटले आहे. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यति. अर्जुनाच्या मनात युद्ध केल्यास पाप लागण्याची शक्यता वाटत होती, परंतु भगवंतांच्या मताने कर्मात विषम बुद्धी म्हणजे राग द्वेष असल्यानेच पाप लागते. भगवंत म्हणतात की जर कर्म म्हणजे राग आणि द्वेष तू ठेवला तर त्याच्याने पाप लागेल. समबुद्धी झाल्यास पाप लागत नाही. जर तू समबुद्धीने पाहिलं की दोन्हीही चांगलं आहे तर तुला पाप लागणार नाही. जसे संसारात पाप आणि पुण्याच्या अनेक क्रिया होत राहतात, पण त्यांच्यापासून आम्हाला पाप पुण्य लागत नाही, कारण त्यात आमची समबुद्धी असते. अर्थात त्यात आमचा कोणताही पक्षपात आग्रह राग द्वेष नसतो. तसाच जर तू समबुद्धीने युक्त राहशील तर तुलाही हे कर्म बंधनकारक राहणार नाही. म्हणजे तू समबुद्धीने कर्म कर म्हणजे तुला त्याचं बंधनकारक कर्म राहणार नाही. याच अध्यायाच्या 7व्या श्लोकात अर्जुनाने आपल्या कल्याणाची गोष्ट विचारली होती, म्हणून भगवंतांनी कल्याणाच्या मुख्य साधनांचे वर्णन केले आहे. प्रथम भगवंतांनी सांख्य योगाचे साधन सांगून कर्तव्य कर्म करण्यावर विशेष भर दिला आहे. क्षत्रियासाठी धर्मरूप युद्धापेक्षा अधिक कल्याणाचे दुसरे कोणतेही साधन नाही. क्षत्रिय आले की युद्ध केलं पाहिजे. नंतर म्हटले आहे की समबुद्धीने युद्ध केल्यास पाप लागणार नाही. आता त्या समबुद्धीला कर्मयोगाच्या विषयात सांगतात. कर्मयोगी लोकसंग्रहासाठी सर्व कर्म करतो. लोकसंग्रहमेवापि संपंशन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहास्तव कर्म करण्याने अर्थात निस्वार्थ भावनेने लोकमर्यादा सांभाळण्यासाठी, लोकांना कुमार्गातून काढून सन्मार्गात लावण्यासाठी कर्म करण्याने समतेची प्राप्ती सुलभतेने होते. म्हणजे काय करायचं, शेवटी धर्मानुसार युद्ध करायचं आहे, पण सगळं कोणासाठी करायचं आहे, लोकसंग्रहास्तव, लोकमर्यादा, लोकांना कुमार्गात म्हणजे लोकांचं भलं व्हावं म्हणून आपलं समबुद्धी ठेवून कर्म करायचे. कर्म करण्याने समतेची प्राप्ती सुलभतेने होते. समतेची प्राप्ती झाल्यास कर्मयोगी कर्मबंधनापासून सुलभतेने सुटून जातो. हा 19वा श्लोक 30व्या श्लोकानंतरच योग्य बसतो आणि हा येथेच यावयास पाहिजे होता, कारण या श्लोकात 2 निष्ठांचे वर्णन आहे. पूर्वी 11व्या पासून 30व्या पर्यंत सांख्य योगाने निष्ठा सांगतात, म्हणजे सांख्य योगाने समता सांगतात, आणि आता कर्मयोगाने निष्ठा म्हणजे समता सांगतात. म्हणून येथे 31 पासून 38 पर्यंत 8 श्लोकात देणे असंगत वाटते. तरी पण तसे करण्याचे तात्पर्य म्हणजे कर्मयोगात समता सांगण्यापूर्वी कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे. अर्जुनासाठी युद्ध करणे कर्तव्य आहे आणि युद्ध न करणे हे अकर्तव्य आहे. या विषयाचे वर्णन होणे आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी कर्तव्य अकर्तव्याचे वर्णन करण्यासाठी उपयुक्त 8 श्लोक दिलेले आहेत आणि नंतर समतेची गोष्ट सांगितली आहे. तात्पर्य असे की 11व्या
पासून 30व्या श्लोकापर्यंत सत असत च्या वर्णनाने समता दाखवली की सत सतच आहे आणि असत असतच आहे. यात कोणीही कसलेही परिवर्तन करू शकत नाही. मग 31व्या पासून 38 पर्यंत कर्तव्य आणि अकर्तव्य सांगितलंय. सत असत, कर्तव्य अकर्तव्य सांगितलंय. त्याच्यानंतर सिद्धी आणि असिद्धी सांगितलंय आणि त्याच्यानंतर फलाची प्राप्ती आणि अप्राप्ती यामध्ये समतेचे वर्णन केले. परिशिष्ट भाव मध्ये ते सांगतात कर्मयोगाचे 2 विभाग आहेत, कर्तव्य विज्ञान आणि योग विज्ञान. भगवंताने 31 पासून 37 पर्यंत कर्तव्य विज्ञानाविषयी गोष्ट सांगितली आहे. कर्तव्य कर्म करण्यापासून लाभ आणि न केल्यास हानीचे वर्णन केले आहे. आणि नंतर योग विज्ञानाविषयी सांगितलेले आहे. जे केले पाहिजे ते न करणे हेही अकर्तव्य आहे. जे कर्म करायला पाहिजे ते जर आपण केलं नाही तर ते काय आहे, अकर्तव्य आहे. आणि जे करू नये ते करणे हेही अकर्तव्य आहे. जे करायचं नाही ते केलं तरी पण ते अकर्तव्य आहे. ज्यात स्वतःच्या सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुसऱ्याला सुख पोहोचलेले जाते. स्वतःच्या सुखाच्या म्हणजे स्वतःचं सुख दूर ठेवायचं, त्याची इच्छा दूर ठेवायची आणि दुसऱ्याला मात्र सुखी करायचं. आणि ज्यात स्वतःचेही हित होते, आपलं चांगलं होतं आणि दुसऱ्याचेही हित होते, त्याला कर्तव्य म्हणविले जाते. कर्तव्याचे पालन केल्याने योगाची प्राप्ती आपोआप होते. कर्तव्य पालन केल्याविना मनुष्य योगारूढ होऊ शकत नाही. आता आपण योगाचं आहे ते अध्याय 6 मध्ये शिकणार आहे. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोऽस्ति या समतेचा जर केवळ आरंभच झाला तर त्या आरंभाचा नाश होत नाही. म्हणजे समता ही वृत्ती तू ठेवली तर आरंभ झाल्यानंतर त्या आरंभाचा नाश होत नाही. मनात समता प्राप्त करण्याची जी लालसा उत्कंठा लागली आहे हेच या समतेचे आरंभ होणे आहे. म्हणजे समता प्राप्त करायची जी लालसा आहे, उत्कंठा आहे, तीच जर आपल्याला लाभली म्हणजे आपल्याला कळलं की समता कुठे कशी वापरायची आहे तर हा समतेचा आरंभ होणे हेच चांगले आहे. या आरंभाचा कधी अभाव होत नाही, म्हणजे हे कधी नष्ट होत नाही, कारण सत्य वस्तूची लालसा सत्याच असते. येथे इह म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे या मनुष्य लोकात हा मनुष्यच या समबुद्धीला प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. मनुष्य व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व भोगयोनी आहेत. म्हणून त्या योनीमध्ये विषमता, राग द्वेष नष्ट करण्याचा अवसर नाही. कारण भोग राग द्वेष पूर्वकच असतात. जेव्हा आपण भोग भोगतो तेव्हा त्याच्यामध्ये राग द्वेष असतं. जर राग द्वेष नसतील तर भोग होणारच नाही, तर ते साधन होईल. प्रत्यवायो न विद्यते सकाम भावनेने केल्या गेलेल्या कर्मात जर मंत्र उच्चारण, यज्ञविधी इत्यादीत काही उणीव झाल्यास त्याचे फळ उलटे मिळते. म्हणजे आपण चांगल्या भावनेने जर कर्तव्य केलं पण त्या जर कर्मामध्ये मंत्र उच्चारण, यज्ञविधी यांच्यामध्ये जर काही चुका केल्या तर त्याचे फळ उलटे मिळते. जर कोणी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्ठी यज्ञ करतो तर त्यात विधीची त्रुटी झाल्यास पुत्र प्राप्ती तर दूरच राहिली, पण घरात कोणाचा तरी मृत्यू होतो. अथवा उलटे फळ नाही मिळाले तरी पुत्रात कोणते तरी व्यंग राहते. परंतु जो मनुष्य या समबुद्धीला अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे फळ उलटे कधी मिळणार नाही, कारण त्याच्या अनुष्ठानात फलाची इच्छा नसते. जर फळ प्राप्तीची इच्छा ठेवली नाही, समबुद्धीने कर्तव्य केले तर उलटे फळ मिळणार नाही. म्हणून त्याच्या अनुष्ठानाचे विपरीत फळ मिळत नाही. विपरीत फळ म्हणजे काय आहे? संसारात विषमता होणे हेच विपरीत फळ आहे. म्हणजे काहीतरी उणीव राहिली किंवा आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळालं किंवा समता नाही ठेवली तर त्याचं फळ जे मिळतं ते विपरीत फळ. म्हणजे एखाद्या सांसारिक कार्यात आसक्ती असणे आणि एखाद्या कार्यात द्वेष होणे हीच विषमता आहे. म्हणजे एखादं आपण सांसारिक कार्य केलं तिथे आसक्ती ठेवली की नाही मला हवंच आहे ती वस्तू मिळत नसेल, किंवा एखाद्या कार्यात द्वेष होणे म्हणजे ते आपण अनिच्छेने कार्य केलं, द्वेष ठेवला की मला नाही करायचं तरी पण मी तुमच्यासाठी करतो असं केलं तर विषमता आहे. विषमता आहे आणि याच विषमतेने जन्म मरण रूप बंधन होते. परंतु मनुष्यात जेव्हा समता येते तेव्हा राग द्वेष राहत नाहीत आणि राग द्वेष न राहण्याने विषमता राहत नाही, तर मग त्याचे विपरीत फळ होण्याचे काही कारणच नाही. जर आपण ठेवलं नाही, समबुद्धीने पाहिलं तर त्याच्यामध्ये विपरीत फळ मिळणार नाही.
स्वल्पमप्यस्य धर्मस्य, या समबुद्धी रूपी धर्माचे थोडेसे सुद्धा अनुष्ठान झाले, थोडीशीही समता जीवनामध्ये आचरणामध्ये उतरली, तर ही जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षा करते. समबुद्धी ठेवली, धर्माचे अनुष्ठान झाले, थोडीशीही समता जीवनामध्ये ठेवली, आपण आचरणामध्ये समतेने विचार केला, तर ही जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षा करते. म्हणजे जन्म मरण हे जे भय आहे आपल्याला त्याच्यापासून रक्षा मिळते. जसे सकाम कर्मफल देऊन नष्ट होते, तसे ही समता धनसंपत्ती इत्यादी कोणते फळ देऊन नष्ट होत नाही. अर्थात हिचे फळ नाशवान धनसंपत्ती इत्यादींची प्राप्ती हे होत नाही. साधकाच्या अंतःकरणात अनुकूल प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी जितकी समता होते, तितकी समता अटळ होते, म्हणजे पुरेशी होते. या समतेचा कोणत्याही काळात नाश होऊ शकत नाही. जसे योग भ्रष्टाच्या साधनावस्थामध्ये जितकी समता येते, जितकी साधन सामुग्री होते, तिचा स्वर्गादी उच्च लोकांचा पुष्कळ वर्षापर्यंत सुखभोग घेतल्यानंतर आणि मृत्यू लोकात श्रीमंतांच्या कुलात भोग घेतल्यावर सुद्धा नाश होत नाही. जर समता ठेवली तर त्याचा नाश होत नाही. साधन सामुग्री कधीही थोडी सुद्धा खर्च होत नाही, तर सर्व काळ जशीची तशीच सुरक्षित राहते, कारण ही सत आहे आणि सर्व काळ राहणारी आहे. धर्म हे नाव दोन अर्थाने वापरले जाते. दान करणे, पाणपोळी लावणे, अन्नक्षेत्र चालू करणे इत्यादी परोपकाराचे कार्य करणे. ही जरी कार्य केले तरी पण आपण धर्मानुसार वागलो, ते धर्मानुसार वागतात असे आपण म्हणू शकतो. वर्ण आश्रमानुसार शास्त्रविहित आपल्या कर्तव्य कर्माचे तत्परतेने पालन करणे, निष्काम भावपूर्वक या धर्माच्या पालन करण्याने समतारूप धर्म स्वतः अंगी बांधतो, कारण हा समतारूप धर्म स्वतःचा धर्म अर्थात स्वरूप आहे. या दृष्टिकोनातून येथे समबुद्धीला धर्म म्हटले. म्हणजे वर्णानुसार म्हणजे धर्मानुसार शास्त्रविहित आपल्या कर्तव्य कर्माचे तत्परतेने पालन करणे, जसा धर्म सांगितलाय त्याप्रमाणे कर्तव्य कर्मे करणे, निष्काम भावाने कर्म करायचं, त्याच्यामध्ये आपण आसक्ती ठेवायची नाही. समतारूप धर्म स्वतः अंगी बाणायचं, आणि हा समतारूप धर्म स्वतःचा धर्म अर्थात स्वरूप आहे. या दृष्टिकोनातून समबुद्धीला धर्म म्हटले आहे. समता यास संबंधी विशेष विचार असा आहे. लोकांचा सर्वसाधारणपणे असा समज आहे की मन लागल्यानेच भजन स्मरण होते. मन लागले नाही तर राम करण्यापासून काय लाभ आहे? परंतु गीतेच्या दृष्टीने समता श्रेष्ठ तत्व आहे. दुसरी लक्षणे येवो तत्वा न येवो, ज्याच्यात समता मांडली त्याला गीता सिद्ध म्हणते. ज्याच्यात दुसरी सर्व लक्षणे आली आहेत पण समता आली नाही, त्याला गीता सिद्ध म्हणत नाही. समता दोन प्रकाराने असते, अंतःकरणाची समता आणि स्वस्वरूपाची समता. समरूप परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे. त्या समरूप परमात्म्यात जो स्थित झाला त्याने संपूर्ण संसारावर विजय मिळवला, तो जीवनमुक्त झाला. परंतु याची ओळख अंतःकरणाच्या समतेने होते. हे भरपूर मोठं आहे, आपल्याला हे परीक्षेसाठी वाचायला पाहिजे, नाही तर आपले बाकीचे श्लोक होणार नाही. 41 घेऊया. आता समबुद्धी ही जी आपण वाचणार आहे किंवा ऐकलं, तर ही समबुद्धी आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी श्लोक दिलेला आहे. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. व्यवसायात्मिका कर्मयोगी साधकाचे लक्ष म्हणजे ध्येय ज्या समतेला प्राप्त करायचे असते, ती समता परमात्म्याचे स्वरूप आहे. त्या परमात्म स्वरूप समतेच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची समता साधन आहे. अंतःकरणाच्या समतेत संसाराची आसक्ती बाधक आहे. म्हणजे जे ध्येय आहे ते ध्येय समतेनुसार प्राप्त करायचे असेल तर ती समता हे परमात्म्याचं स्वरूप आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या परमात्म स्वरूप समतेच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची समता साधन आहे. म्हणजे अंतःकरणापासूनच जर रागद्वेष सोडला आणि आपण समता म्हणजे समबुद्धी वापरली तर आसक्ती बाधक आहे. तर अंतःकरणाच्या समतेत संसाराची आसक्ती बाधक आहे. त्या आसक्तीला नाहीसे करण्याचा अथवा परमात्म तत्वाला प्राप्त करण्याचा जो एक निश्चय आहे,
त्याचे नाव व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी म्हणजे निश्चय करायचा असे आहे. निश्चयात्मक बुद्धी एक एक का असते ही एकच आहे, कारण यात संसारिक वस्तू पदार्थ इत्यादींच्या कामनेचा त्याग असतो. म्हणजे जे आपल्याला कोण कसं म्हणेल किंवा काही याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या कामनेचा त्याग असतो, कामना नसते. मग धनाच्या कामनेचा त्याग असो किंवा मानसन्मानाच्या, म्हणजे मानसन्मान म्हणजे की चांगलं म्हटलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, आणि कामनाचा पण त्याग करायचा. परंतु ग्रहण करण्यात अनेक वस्तू असतात. म्हणजे ग्रहण म्हणजे आपण जे ग्रहण करतो, ग्रहण म्हणजे एखादी वस्तू मागतो किंवा वापरतो असं. कारण एक एक वस्तू अनेक प्रकारची असते. जसे एकच मिठाई अनेक प्रकारची असते, म्हणून या वस्तूंच्या कामनाही अनेक अनंत असतात. मात्र सर्वांचा त्याग एकच असतो. म्हणजे अगदी उदाहरण दिलं तर आता सध्या मिठाई, आता आज राखी आहे, तर सगळीकडे जर काजूचे पदार्थ असतील ते वेगवेगळे असतील, पण आपण त्याच्यात एखाद्याही मिठाईमध्ये जर कामना ठेवली तर अनंत असतात. मात्र सर्वांचा त्याग एकच असतो. त्याच्यातली एकही मिठाई आपण नाही खाल्ली तर एकाचा त्याग केला तर त्या पूर्ण मिठाई या वस्तूंचा त्याग केल्यासारखे आहे. गीतेत कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या प्रकरणात तर निश्चयात्मक बुद्धीने वर्णन आले आहे, परंतु ज्ञान योगाच्या प्रकरणात निश्चयात्मक बुद्धीचे वर्णन आले नाही. याचे कारण असे आहे की ज्ञान योगात प्रथम स्वरूपाचा बोध होतो, नंतर परिणामी त्याची बुद्धी आपोआप एक निश्चयाची होते, आणि कर्मयोग तसेच बुद्धियोगात प्रथम बुद्धीचा एक निश्चय होतो आणि नंतर स्वरूपाचा बोध होतो. म्हणून ज्ञान योगात ज्ञानाची मुख्यता असते. ज्ञान योगी जो असतो किंवा ज्ञान योग घ्यायचा असेल तर ही गोष्ट कशी तयार झाली, याच्या पाठीमागे काय विज्ञान आहे, काय काय गोष्टी लागतात, घटक लागतात, हे जाणून घेणे ही एक मुख्यता असते. आणि कर्मयोगात तसेच भक्ती योगात एक निश्चयाची मुख्यता असते. म्हणजे भक्ती योगात म्हणजे की मी इतक्या वेळ जप करेल, इतक्या वेळा स्तोत्र म्हणेल, इतक्या वेळा भगवंतासाठी काहीतरी करेल, हे भक्तीसाठी करेल, ही निश्चयाची मुख्यता असते. आणि त्याच्यामध्ये ज्ञानयोगात ज्ञानाची मुख्यता असते. हा मुख्य फरक आहे. बहुशाखा ह्यनंताश्च, ज्यांच्या अंतःकरणात सकाम भाव असतो आणि जे भोग संग्रहात आसक्त असतात ते अव्यवसायी असतात. अंतःकरणात सकाम भाव असतो म्हणजे काहीतरी हवाय, आणि जे भोग असतात आणि संग्रहात आसक्त असतात, म्हणजे अंतःकरणात सकाम भाव आहे आणि भोगही भोगायचे आहे आणि आसक्ती पण ठेवायची आहे, ते अव्यवसायी असतात. कामनेमुळे अशा मनुष्यांची बुद्धी अनंत असते आणि ती बुद्धी देखील अनंत शाखा असणारी असते. म्हणजे खूप विविध पूर्ण त्यांना वस्तू हव्या असतात, अनंत असतात त्या. आणि अर्थात एका एका बुद्धीच्याही अनंत शाखा असतात. जसे पुत्रप्राप्ती करायची आहे ही एक बुद्धी झाली, आणि पुत्रप्राप्तीसाठी एखाद्या औषधाचे सेवन करणे, एखाद्या मंत्राचा जप करणे, एखादे अनुष्ठान करणे, एखाद्या संतांचा आशीर्वाद घेणे इत्यादी उपाय त्या बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या. तसेच धन प्राप्त करणे आहे ही एक बुद्धी झाली, आणि धनप्राप्तीसाठी व्यापार करणे, नोकरी करणे, चोरी करणे, डाका घालणे, धोका देणे, लबाडी करणे इत्यादी त्या बुद्धीच्या अनंत शाखा झाल्या. अशा माणसाच्या बुद्धीत परमात्मा प्राप्तीचा निश्चय होत नाही. म्हणजे भावना ठेवली आहे, पण ती भावना कशी ठेवली आहे, चांगल्या पद्धतीने ठेवली नाही आहे. त्याच्यामध्ये चांगलं सकाम कर्म नाही आहे, फक्त ते कर्म आहे, पण त्या कर्माचे दोष लागले तरीही ते चिंता करत नाही आहे, आणि हे अत्यंत वाईट आहे. सकामी माणसांची बुद्धी अनंत का असते याचे कारण पुढील 3 श्लोकात सांगितले आहे. या मिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ ज्ञानदस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. इथे परत पार्थ हा शब्द आलाय. पार्थ म्हणजे हे पृथानंदन. कामात्मानः, ते कामनेमध्ये इतके फसलेले असतात की ते कामना रूपच बनतात. त्यांना आपल्यामध्ये आणि कामनेमध्ये भिन्नताच दिसत नाही. त्यांचा तर असाच भाव असतो की कामनेशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही, कामनेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही, कामनेशिवाय माणूस दगडासारखा जड बनतो, त्याला चैतन्यही राहत नाही. असे भाव असणाऱ्या पुरुषांना कामात्मान असे म्हटले आहे. म्हणजे की प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटणे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खूप
उत्साह दाखवणे म्हणजे तो विनाकारण म्हणजे त्याच्या पाठीमागे काही चांगला उत्साह नसतो. तर जेव्हा म्हणजे कमी प्रतीचं जेव्हा असतं तेव्हा कामात मान हा शब्द असतो. स्वयं तर नित्य निरंतर जसेच्या तसे राहतो, त्याच्यात कधी कमी जास्त होत नाही. स्वयं आपण त्याच्याशी वाचलेला आहे, परंतु कामना येत जात राहते आणि कमी जास्त होते. स्व परमात्म्याचा अंश आहे आणि कामना संसाराच्या अनुषंगाने आहे. म्हणून स्व आणि कामना हे दोन्ही संपूर्णपणे वेगळे आहेत. परंतु कामनेत फसलेल्या लोकांना आपल्या स्वरूपाचे वेगळे भान राहत नाही. म्हणजे एकदा इच्छा झाली की ती इच्छा झाली आहे त्या वस्तूची, तर ती वस्तू मिळाली पाहिजे. मग त्याच्यात चोरी करा आणि वाईट मार्गाने मिळवा, याचं त्याला भान राहत नाही. म्हणजे आपण कोण आहे, आपलं स्वरूप काय आहे, आपल्याला असं मागणं योग्य आहे का, ही कृती करणं योग्य आहे का, हे तो समजून घेत नाही. स्वर्गात पराहा, स्वर्गात उत्तमोत्तम दिव्य भोग मिळतात, म्हणून त्यांच्या डोक्यात स्वर्ग श्रेष्ठ असतो आणि ते त्याच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात. येथे स्वर्ग पराहा पदाने जे वेदामध्ये शास्त्रामध्ये वर्णन ऐकून स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे आहेत, त्या मनुष्यांविषयी म्हटलंय. ज्यांना म्हणजे ज्यांना स्वर्ग पाहिजे आहे त्यांनी कसे वागायचे असं त्यांनी दिलेलं आहे. की जे वेदामध्ये आहे, शास्त्रामध्ये वर्णन ऐकतात, त्यांना स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे असतात. म्हणजे स्वर्गात जायची त्यांना इच्छा असते. वेदवादरता पार्थ, ते वेदात सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे असतात. अर्थात वेदाचे तात्पर्य ते केवळ भोग आणि स्वर्ग प्राप्ती मानतात, म्हणून ते वेदवादरता आहेत. त्यांच्या मान्यतेत येथील आणि स्वर्गातील भोगाशिवाय आणखी काहीच नसते. अर्थात त्यांच्या दृष्टीत भोगा व्यतिरिक्त परमात्मा, तत्वज्ञान, मुक्ती, भगवत प्रेम इत्यादी कोणतीच वस्तू नाही. म्हणून ते भोगामध्ये फसलेले असतात. भोग भोगणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. कोणाला? सकाम कर्मात प्रीती ठेवणारे, अर्थात वेदांचे तात्पर्य ते केवळ भोग आणि स्वर्ग प्राप्ती मानतात असे जे लोक आहे वेदवादरत, त्यांना ते भोगामध्ये फसलेले असतात आणि भोग भोगणे हा त्यांचा उद्देश असतो. यामिमाम पुष्पिताम वाचम वाचम, ज्यांच्यात सत असत, नित्य अनित्य, अविनाशी विनाशीचा विवेक नसतो, असे अविवेकी मनुष्य वेदाच्या ज्या वचनात संसार आणि भोगांचे वर्णन आहे त्या दिखाऊ वचनांविषयी बोलतात. म्हणजे त्यांना त्याच्यात कळलेलं काही नसतं, पण ते त्याविषयी वचनांविषयी फक्त बोलतात. पुष्पिता म्हणण्याचे तात्पर्य असे की भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीचे वर्णन करणारी वचने केवळ फूल पानेच आहेत, फळ नव्हे. तृप्ती फळानेच येते, फूल पानाच्या शोभेने नव्हे. ती वचने स्थायी फल देणारी नव्हेत. त्या वचनानुसार जे फल स्वर्गादींचा भोग आहे ते केवळ पाहण्यातच सुंदर दिसते, त्यात स्थायीपणा नसतो. म्हणजे पहा, पुष्पिता म्हणजे की एखादं फूल आहे आणि भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीचं वर्णन करणारी वचने केवळ फूल पानेच आहेत, फळ नव्हे. म्हणजे त्यांना वाटतं की फूल आणि पाने आहे, याच्याने भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीचं जे वर्णन असतं ते म्हणजे पुष्पिताम आहे. तृप्ती फळानेच होते, फूल पानाच्या शोभेने नके. म्हणजे तृप्ती जी आहे ती फळाने होते, फूल पान जेव्हा पाहतो त्याच्यानी होत नाही. ती वचने स्थायी फल देणारी नव्हेत. म्हणजे फूल पान असेल तर ही काही स्थायी म्हणजे नेहमीसाठी त्याचं फळ मिळत नाही. त्या वचनानुसार जे फळ स्वर्गादींचा भोग आहे ते केवळ पाहण्यातच सुंदर दिसते, त्यात स्थायीपणा नसतो. जन्म कर्म फलप्रदाम, ही दिखाऊ वेदवाणी जन्मरूप कर्मफळाला देणारी आहे. कारण त्यात संसारिक भोगांनाच महत्व दिले गेले आहे. त्या भोगांची आसक्तीच पुढे जन्म होण्यास कर्म आहे. जन्म कर्म फल म्हणजे परत परत जन्म आणि कर्म करणे आणि त्याप्रमाणे कसा जन्म मिळतो ते. क्रिया विशेष बहुलाम, ती पुष्पित अर्थात दिखाऊ शोभायुक्त वाणी भोग आणि ऐश्वर्यांच्या प्राप्तीसाठी ज्या सकाम अनुष्ठानांचे वर्णन करते त्यात क्रियेचे बाहुल्य असते. अर्थात त्या अनुष्ठानात अनेक प्रकारचे विधी असतात, अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात, अनेक प्रकारच्या पदार्थांची आवश्यकता भासते आणि शरीर इत्यादी परिश्रमही अधिक होतात. क्रिया विशेष बहुलाम म्हणजे पुष्पित अर्थात दिखाऊ शोभायुक्त म्हणजे नुसतं गोड गोड बोललं आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सकाम अनुष्ठानाचं वर्णन केलं तर ह्या क्रियेला नुसतं बाहुल्य म्हणजे दिखाऊपणा असतो. इथे विधी असतात, क्रिया कराव्या लागतात, अनेक पदार्थांची आवश्यकता भासते आणि शरीर इत्यादी परिश्रमही अधिक होतात. म्हणजे याच्यामध्ये फळ काही मिळत नाही, पण फक्त परिश्रम अधिक होतात असे ते सांगतात भगवंत. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया प्रवृत चेतसाम
व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते तया प्रवृत्त चेतसाम. पूर्व श्लोकात ज्या दिखाऊ वाणीचे वर्णन केले गेले आहे त्या वाणीने ज्याच्या चित्ताचे हरण झाले आहे, अर्थात स्वर्गात फार मोठे सुख आहे, स्वर्ग म्हणजे दिव्य नंदनवन आहे, स्वर्गात अप्सरा आहेत, स्वर्गात अमृताचे घडेच्या घडे आहेत, अशा वाणीने ज्यांचे चित्त ज्या भोगाकडे आकर्षित झाले आहे ते तया प्रवृत्त चेतसाम आहे. म्हणजे ज्यांचे अंतःकरण आकर्षित केले गेलेले आहेत, अर्थात भोगांकडे ओढले गेलेले आहे. भोग आणि ऐश्वर यांच्यामध्ये ते आसक्त आहेत. भोगैश्वर्य प्रसक्तानाम शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांपासून शरीराचा आराम, मान सन्मान, नावाचा मोठेपणा यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. म्हणजे आपला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत 5. यापासून शरीराला काय करायचं? आराम, मान सन्मान आणि मोठेपणा यांच्यामुळे आपल्याला सुख मिळतं आणि हे आपल्याला भोग म्हणतात. आणि या भोगासाठी जे पदार्थ, रुपये, पैसा, घर इत्यादींचा संग्रह केला जातो त्याचे नाव ऐश्वर्य आहे. म्हणजे आता इथे काय काय आहे? भोग हा शब्द आहे, ऐश्वर्य हा शब्द आहे. आणि या भोग आणि ऐश्वर्याविषयी ज्यांची आसक्ती आहे, ज्यांना ते अतिप्रिय आहे, ओढ आहे, अर्थात त्यांच्याविषयी ज्यांची महत्व बुद्धी आहे, त्यांना भोगैश्वर्य प्रसक्तांना म्हटले आहे. जे भोग आणि ऐश्वर्यातच गुंग झाले आहेत ते आसुरी संपत्तीचे आहेत. म्हणजे जे भोग फक्त भुगतात त्यांची संपत्ती काय आहे? आसुरी आहे. कारण असू प्राणाला म्हणतात आणि त्या प्राणाला जे कायम ठेवू इच्छितात त्या प्राण पोषण परायण लोकांचे नाव असुर आहे. ते शरीराला प्रधान समजून येथील तेथील अथवा स्वर्गाचे भोग भोगू इच्छितात. हे असुर लोक आहे, यांना भोग आणि ऐश्वर्य, मान सन्मान याच्यातच जास्त प्रेम असतं, ते त्याला प्रिय असते. व्यवसायात्मिका बुद्धी ही समाधौन विधी येते. मनुष्य जन्माचे जे प्रमुख ध्येय आहे, ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले आहे, त्या परमात्म्यालाच प्राप्त करणे अशी निश्चयात्मक बुद्धी त्या लोकात नसते. म्हणजे मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे की परमात्मा प्राप्ती करायला पाहिजे, आपण आपलं आत्मस्वरूप जाणायला पाहिजे, आत्मा रामाला आपण शोधलं पाहिजे आपल्या शरीराला. ही जी बुद्धी आहे ही निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यामध्ये नसते. कोणामध्ये? असुर लोकांमध्ये. जे भोग भोगले गेले आहेत, जे भोग भोगले जाऊ शकतात, ज्या भोगाविषयी ऐकण्यात आले आहे आणि जे भोग ऐकले जाऊ शकतात, ज्यांच्या संस्कारामुळे बुद्धीमध्ये जी मलिनता राहते त्या मलिनतेच्या कारणाने संसाराशी संपूर्णपणे विरक्त होऊन एक परमात्म्याकडेच जावयाचे आहे असा एक दृढ निश्चय होत नाही. ही निश्चयात्मक बुद्धी या लोकांमध्ये असते, त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण लक्ष भोग 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 भोगायचे, भोगामध्ये राहायचं, भोगाविषयी ऐकण्याचं, फक्त भोगामध्ये जे आहे त्याच्यामध्येच आपली बुद्धी ठेवायची. तर असे ते पूर्ण त्या मलिनतेच्या कारणाने संसाराशी संपूर्णपणे विरक्त होऊन एक परमात्म्याकडे जावयाचे आहे असा दृढ निश्चय होत नाही. त्यांना परमात्मा प्राप्ती करायची इच्छा होत नाही. तसेच संसारातील अनेक विद्या, कला इत्यादींचा जो संग्रह आहे, ज्याच्या संबंधाने मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे असा जो अभिमानजन्य सुखाचा भोग होतो, त्याला आसक्त असलेल्या मनुष्यांच्या सुद्धा परमात्मा प्राप्तीविषयी एक निश्चय होत नाही. म्हणजे त्यांना परमात्मा प्राप्ती करावी याची जाणीव होत नाही. विशेष गोष्ट अशी आहे, अत्यंत दयाळू असलेल्या भगवंतांनी कृपा करून या मनुष्य शरीरामध्ये अशी विलक्षण विवेक शक्ती दिली आहे की ज्या विचारशक्तीने तो सुखदुःखावर मात करू शकतो, आपला उद्धार करू शकतो, सर्वांची सेवा करून भगवंताला सुद्धा आपल्या वश मध्ये करू शकतो. म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. ही मी भगवंतालाच माझ्यामध्ये समाविष्ट करून देईल. यातच मनुष्य शरीराची सार्थकता आहे. पण भगवंताकडून प्राप्त झालेल्या या विवेक शक्तीचा अनादर करून नाशवान भोग आणि संग्रहामध्ये आसक्त होणे याला पशुबुद्धी म्हणतात. कारण पशु पक्षीही भोगात गुंतलेले असतात. तसेच जर मनुष्यही भोगामध्ये आसक्त राहील तर पशु पक्षी आणि मनुष्य यामध्ये काय फरक राहील? पशु पक्षी जर भोगयोनी आहेत म्हणून त्यांच्या समोर कर्तव्याचा प्रश्नच उभा टाकत नाही. पहा, पशु पक्ष्यांना काही घर करायचंय, लोन घ्यायचंय, वस्तू घ्यायचंय, कशामध्ये आसक्ती आहे का? काही नाही. जे 2-4 कुठेतरी ते दाणे मिळाले
खराब झालेले वाळलेले, तरीही ते ते खातात आणि आपल्या पिल्लांना देऊन त्यांना सुद्धा ते मोठे करतात. परंतु मनुष्य जन्म तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करून आपला उद्धार करण्यासाठीच मिळाला आहे, भोग भोगण्यासाठी नाही. म्हणजे आपण आपली कर्तव्य करायचे आणि आपला उद्धार करायचा, याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, भोग भोगण्यासाठी नाही. म्हणून मनुष्यासमोर जी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती उभी असते, ती सर्व साधन सामुग्री आहे. म्हणजे जी परिस्थिती आहे ही साधन सामुग्री आहे, भोग सामुग्री नाही. या साधन सामुग्रीमधून अनुकूल प्रतिकूल मधून आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे. जे त्याला भोग सामुग्री समजतात त्यांची परमात्म्यात निश्चयात्मक बुद्धी होत नाही, म्हणजे ते परमात्मा शोधत नाही. वास्तविक संसारिक पदार्थ परमात्म्याकडे वाटचाल करण्यात बाधा आणत नाही, तर वर्तमान काळात भोगांचे जे महत्व अंतःकरणात घर करून बसले आहे तेच बाधा करते भोगामध्ये. म्हणजे ही वस्तू हवी, म्हणजे आसक्ती, भोग, ऐश्वर्य, त्यामध्ये भोग तेवढे अडकवीत नाहीत जेवढे भोगांचे महत्व अडकवतो. म्हणजे भोगांमुळे काय होत नाही, पण भोगांचे जे महत्व, हवे हवे हवे, तर हे महत्व जे आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकतो. अडकविण्यात आपली रुची, नियतीची प्रधानता असते, की माझी आवड, मला हे आवडतं, हे असतं. भोग आणि संग्रहाच्या रुचीला ठेवून एखादा परमात्मा प्राप्तीची इच्छा ठेवील तर परमात्मा प्राप्ती तर दूरच राहील, त्यांच्या प्राप्तीचा पक्का निश्चय सुद्धा होऊ शकत नाही. कारण जेथे परमात्म्याकडे वाटचाल करण्याची रुची आहे तेथे भोगांचीही रुची आहे. जोपर्यंत भोग आणि संग्रहामध्ये मान सन्मान, आरामामध्ये रुची आहे, तोपर्यंत कोणीही एक निश्चय करून परमात्म्याकडे अग्रेसर होऊ शकत नाही. कारण त्यांचे अंतःकरण भोगांच्या रुचीने हरले गेले आहेत, म्हणजे हरण झाले, त्यांच्यामध्ये ते सामावलं आहे. ज्यांची जी शक्ती होती ती भोग आणि संग्रहामध्ये खर्च झाली. म्हणजे अंतःकरणामध्ये त्यांचं होतं की परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, पण त्यांचं लक्ष कुठे गेलं, भोगांच्या रुचीमध्ये गेलं, आणि भोगांच्या रुचीमध्ये ते अधीन झाले आणि त्यांची शक्ती पण त्याच्यामध्ये वाया गेली. मग ती शक्ती त्या भोगांना प्राप्त करण्यासाठी वाया गेली आणि मग ते परमात्म्याकडे ते जाण्यासाठी त्यांच्या संग्रहामध्ये ती शक्ती राहिली नाही. परिशिष्ट भाव मध्ये असं आहे की आपल्या कल्याणात जर कोणती बाधा असेल तर ती ही आहे की भोग आणि ऐश्वर्याची इच्छा. जसे जाळ्यात अडकलेला मासा पुढे जाऊ शकत नाही, तसेच भोग आणि संग्रहित फसलेल्या मनुष्याची दृष्टी परमात्म्याकडे अग्रेसर होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर भोग आणि संग्रहात आसक्त असलेला मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीचा निश्चय सुद्धा करू शकत नाही. जो संसाराला खरे मानतो त्याच्यासाठी कर्मयोग शीघ्र सिद्धी देणार आहे. कर्मयोगी आपल्या कर्तव्य कर्माद्वारे संसाराची सेवा करतो. अर्थात प्रत्येक कर्म निष्काम भावनेने केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी करतो. तो दुसऱ्यांच्या सुखाने प्रसन्न आणि दुसऱ्यांच्या दुःखाने करुणित होतो. म्हणजे चांगलं झालं तर सुखी होतो आणि वाईट झालं तर तो करुण होतो, म्हणजे दुःखी होतो. दुसऱ्यांना सुखी पाहून प्रसन्न झाल्याने त्याला भोगाची इच्छा राहत नाही. म्हणजे दुसऱ्याला आनंद झाला, मित्राला, बहिणीला, भावाला, तर हा सुखी होतो. याला असं मनामध्ये वाईट वाटत नाही की अरे त्याचं चांगलं झालं, माझं नाही झालं. आणि दुसऱ्यांना दुःखी पाहून करुणित झाल्याने त्याला संसाराची इच्छा राहत नाही. कोणत्याही गोष्टीचे समर्थन करावायचे असेल तर प्रथम त्याच्या दोन्हीही बाजूचा विचार विमर्श करून नंतर त्याचे समर्थन केले जाते. या ठिकाणी भगवान निष्काम भावनेचे समर्थन करू इच्छितात आणि मागील 3 श्लोकातून सकाम भाव असणाऱ्यांचे वर्णन करून आता ते या श्लोकामध्ये निष्काम होण्याविषयी प्रेरणा देतात. घ्यायचंय का अजून पंचेचाळ? हा, थांबूयात आपण इथं आता. हा हो की नाही? हा, पंचेचाळ हे मग हो 45 झाले. ऍक्च्युली आता कालच मी एका जरा बऱ्याच या या क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींशी बोलली, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण देहात असलेल्या आत्म्याविषयी बोलतो आहे, त्यामुळे त्याला आसक्ती, मोह, माया सगळं आहे. मग आत्ताच तुम्ही निष्काम आणि दुसरी हे बघण्यापेक्षा पहिले त्या शरीराला, पहिल्या त्या याला तुम्ही वळण लावा की आपल्याला काम करायचं आहे, कर्माकडे त्याला पहिल्यांदा प्रवृत्त करा. मग त्याच्यानंतर ते निष्काम वगैरे करण्याचं ती पुढची पातळी येते. पहिले त्याला जसं दान देण्याचं आहे, तुम्ही काहीतरी रोज देत चला, देत चला. तुमच्या हाताला सवय लागली की मग पुढे तुमचं होईल. मग मी चांगलं देतोय का आणि सत्पात्र देतोय का, हे करतोय का, हे नंतरच झालं.
पहिले स्वतःला सवय लावा, मग इतरांना सवय लावा. तर तुम्ही काम करण्याची तर सवय लावा. चांगलं काम जे करताय, समाजाचं करताय, दुसरं काही करताय, याची स्वतःला पहिल्यांदा सवय असली पाहिजे. आणि ही प्रत्येकाला हवी आहे. ही अगदी प्रत्येकाने अगदी. केल्यानंतर मग ते सत्काम आहे की दुष्कृत्य आहे की दुष्काम आहे, हे नंतरचं झालं. बरं. काम तर पहिल्यांदा केलं पाहिजे. नुसतं बसून मी तर म्हटलं नाही बाबा माझ्याकडनं सत्काम काही होत नाही, मग मी दुसरे काम करतच नाही, तर असं नाही होऊ शकणार. चारू, ते आत्म्याचं सांग ना, ते हळदे काका आत्म्याबद्दल काय म्हणाले हो ते. हो. त्यांनी हो. आपण शरीर शरीरी देह देही हे जे म्हणत होतो, हम्म. हा, तर त्यांनी सांगितलं की हा जीवात्मा आहे. जीवात्मा म्हणजे जीव आहे आपल्या शरीरात, तो हम्म. असलेला आत्मा, ज्याला या सगळ्या मोहमाया या सगळ्या पूर्ण लपेटून आहेत. त्यामुळे त्याच्यात ते सगळं आहे, त्याला सध्या सगळं आहे. राग आहे, लोभ आहे, मोह आहे, माया आहे, सगळं आहे. तो देहातून बाहेरच गेला नाहीये. बरं, देहातूनही बाहेर गेल्यावर तो सगळ्यातून अलिप्त होता असं पण होत नाही, हे हम्म. पण त्यांनी सांगितलं की त्याच्यातूनही होत नाही. म्हणून तुम्हाला देहात असतानाच प्रत्येक गोष्टीचं, जसं अतिलोभ, अति हे करत करत राग कमी करणं, लोभ कमी करणं, किंवा बाकीच्या ज्या काही वाईट आपल्या वृत्ती, याच्यातून जेव्हा आपण सुटत सुटत येतो, तेव्हा मग त्या आत्म्याला पण ती जी लपेटून असलेल्या इच्छा, आकांक्षा, हे वासना वगैरे असतात, त्या हळूहळू कमी होतात. मग तो वेगळा होऊ शकतो. पण त्याला ती आपल्याला आधी सवय लावावी लागते, तेव्हाच ते होऊ शकतं. आता तो असल्यामुळे, आपल्या देहात असल्यामुळे, त्याला या सगळ्या वासना, इच्छा सगळ्या आहेत. बरोबर बरोबर. त्याला म्हणून आपल्याला, म्हणजे आता खरोखर आपल्याला या वयात आल्यानंतर कळतं रे आपण किती वर्ष वाया घालवली. पण अजूनही तरुण मुलं असतात, त्यांना तेच वाटतं की हे लोक काय नुसतं देवादेवाचं करतात, कारण त्या पातळीला ते पोहोचलेच नाहीये. आपल्याला बरोबर. आता जरा कळायला लागल्यावर असं वाटतं आपण उशीर केलाय म्हणून. म्हणजे थोडक्यात असं आहे आत्मा की आणि जीवात्मा याच्यामध्ये पण फरक आहे. हो. हो 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 हो. हा. त्याच्यात खूप ह्याच्यात ग्रंथांमध्ये देही शरीरी याला आत्मा म्हटलंय त्यांनी, पण हम्म. त्यांचं म्हणणं आहे की तो आधी जीवात्मा आहे, मग आत्म्याकडे जाईल. जेव्हा तुम्ही त्याच्यातून सगळं हे चिपकलेलं जे सगळं आहे त्याच्यातून त्याला तुम्ही वेगळं कराल तेव्हा. अच्छा, म्हणजे जीवात्मा आणि म्हणजे जीव त्याच्यातून वेगळा झाला पाहिजे तर तो आत्मा होईल. हा. म्हणजे आपण त्याला ती जीव सवय लावली म्हणजे पाहिजे. जीव याचा अर्थ की जीव म्हणजे नुसतं हे नाही, तर जे प्राण काही प्राण. शरीरामध्ये दोष असतील किंवा सगळ्या व्याधी असतील किंवा बाकी काही ज्या असतील, ते सगळं त्याच्यामधून अलिप्त झालं पाहिजे, त्यापासून अलिप्त झालं अगदी पाहिजे. अगदी बरोबर बरोबर. म्हणजे हे पहा, देह जीवनात येणारे जे काही गोष्टी आहेत त्याच्यापासून अलिप्त होणे तो आत्मा. बरोबर. देही आहे, देहामध्ये देही आहे. हा देही आत्मा नाही आहे, शरीरी हे आत्मा नाही. हे आता आम्ही तर खूप लोकांना फोन करून विचारलेलं आहे. तर शरीरी म्हणजे आत्मा नाही. त्या शरीरीमध्ये जेव्हा जीवात्म्याचे गुण असतात, भोग, ऐश्वर्य, सकाम भावना, निष्काम भावना आणि हवं नको ही गोष्ट, तेव्हा तो आत्मा होऊ शकत नाही. जेव्हा शरीरी किंवा देही या गोष्टी सोडतो, जेव्हा तो सोडून जातो, तेव्हा तो आत्मा होतो. हम्म. शरीरी हे आत्मा नाहीये, कारण की तो बरोबर. शरीरामध्ये आहे आणि तो वाईट आणि चांगल्या गोष्टींमधून तो चांगल्या गोष्टी त्याच्या आहेत. आत्म्याला काहीच नाही आहे. आत्मा हा फक्त नुसतं तो आत्मा आहे, त्याला चांगलं वाईट काहीच नाही हम्म. आहे. तुम्ही जे नंतरचे पुस्तक वाचाल, जीवात्म्याचे कायदे, स्वर्गामधून त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे ती खरी गोष्ट आहे ती, मी त्याचे फोटो 7 टाकेल. लेअर वाला का ते? 7 हा स्तर वाला? हा हा. हा. तर ते स्वर्गामध्ये 7 लेअर असतात आणि तिथे काय काय चालतं हे पूर्ण सत्यकथा आहे. याच्यामध्ये काल म्हणजे त्याने संदर्भ घेतला होता याचा. हो का? हा. तर ते म्हणजे ते तुला वाचच म्हणते बरोबर. इंग्लिशमध्ये पण सुचेता, तुला ते पुस्तक मिळेल हैदराबादला, जीवात्म्याचे फायदे म्हणून कायदे. बरोबर. हा हा. तर ते खूप वाचण्यासारखं पुस्तक आहे, खूप म्हणजे खूप वाचण्यासारखं आहे. तर त्यांनी तिथे दिलं की तिथे फक्त जीव जातो म्हणून, बाकी हे सगळं सोडून गेलेलाच असतो तिथे आत्मा. पण तिथे त्याला कसं भोगावं लागतं, आपण कधीतरी एकदा बोलूया त्याच्यावर. मी त्याचे फोटो काढून ठेवलेले आहेत. पण शरीरी हा आत्मा नाही, अच्छा. हे एक सत्य आहे. कारण की शरीराला सगळे दोष गुंडाळलेले गेलेले आहेत आणि ते त्याला चिटकलेले आहेत. जेव्हा आपण म्हणतो की म्हातारपणी एखाद्याचा जीव नाही जात आहे किंवा काही नाही, तर ही आसक्ती लोभ त्यांचा तिथे असतो आणि तो श्वासही चालू असतो, म्हणून ती व्यक्ती तिथे गुंतत राहते, स्वर्गात जात नाही आणि इकडे पण नाही.
आपण म्हणतो ना यांचा जीव कशात तरी अडकलेला आहे. तर ही आसक्ती वगैरे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्तता मिळत नाही. मोक्ष वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे, पण मुक्तता या जीवातून मिळत नाही. तुम्हा लोकांची स्वयंपाक वगैरे सगळं झालेली आहे की काय? हो, मग आता किती वाजले? 4 वाजलेले. मग काय संध्याकाळचं नको का? श्रावण सोमवार आहे, आमचं तर कुळाचं आहे, आमचं पुरण शिजतंय, इकडे वडे नाही. तळतोय, इकडे काय करतोय, त्याच्यात अर्ध्याच्यात ते ऐकतोय. त्यामुळे मी म्हटलं कामाचीच सवय लाव तरी बा पहिले देवाला. सत्काम आहे की कोणत्या ते नंतर पाहिजे. चला ठीक आहे. चालेल. छान चालेल. छान सांगितलं. हा. बोलत जा, सगळेजण बोलत जा, म्हणजे काय होतं चर्चेनी उत्तर लक्षात राहतं. बरोबर. हा. अजून कोणाला बोलायचं नाही? चला ठीक आहे. त्या आज बोलत होत्या ना, उज्ज्वला बोलत होत्या ना त्या. नाही. काय तशी उपस्थिती आहे म्हणजे असं अगदीच हो. 10-12 तरी जणी आहेतच. नाही नाही. हो. आज कोण हे म्हणतं का, गाणं म्हणतं एखादं? कोणी जर म्हणणार असेल तर आज श्रावण सोमवार आहे, काहीतरी आज घेणार असेल कोणी तर घ्या, एक हँड रेस करा फक्त. हँड रेस करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. हा, ठीक आहे. प्रतिमा ताई. एकाला संधी देऊयात. प्रतिमा ताई. ऐकुनी गीतान गान मधुर मन विसरे जग जंजाळ. गीता ज्ञानाचे भांडार, गीता ज्ञानामृत संजीवन. पिता मन टाकी दुबळेपण, प्रभुचरणी मन अर्पुनी होतो मनुजाचा उद्धार. गीता ज्ञानाचे भांडार, ओळख करीते आत्म्याशी ती, खोटे शोक भवाशा जाती. देहाला तू वस्त्र मान रे, हृदन एक विचार. गीता ज्ञानाचे भांडार, कर्म प्रेरणा देते सकला. शिकवी टाका फल मोहाला, रात्र न दिन एकच समजावी. सेवा तव निर्धार, गीता ज्ञानाचे भांडार. गूढ सांगते भक्ती शक्तीचे, रूप दाविते शिवस्वरूपाचे. ज्ञान भक्ती अन कर्म रूपिणी, पावन तीर्थ उदार. गीता ज्ञानाचे भांडार, सकल शास्त्र गाळून रसरसली. पार्थाचा संदेश जाहली, अगा मानवा उरी सावरी. कृष्णाचे उद्गार, गीता ज्ञानाचे भांडार. ऐकुनी गीता गान मधुर मन विसरे जग जंजाळ. गीता ज्ञानाचे भांडार. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. छान ताई. हम्म. त्याच दिवशी म्हणायचं होतं तुम्हाला, आज योग आला. हो, त्या दिवशीच म्हणायचं होतं मला. ठीक आहे, चालेल. आता ही आमची बाकीच्यांना पण हो, परत लहान नंतर. बहीण आहे. सुचेता ही आमची लहान बहीण आहे. हो, मावस बहीण आहे. सुचेता ताई अच्छा. नमस्कार. बहीण आमच्या आहे वैद्य आमची. सध्या बहीण वैद्य आहे. ताई सगळं सांगतायत, पण जरा समजायला जरा उशीर लागेल बुद्धीला. खूप वर्षांनी ऐकायला आणि पुस्तकं हातात घेतलीये खूप वर्षांनी. चालेल चालेल ताई, काही चालेल. प्रॉब्लेम नाही. चला चला, माझा ठेवू. चला. हो. हो, श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. नीताताई आणि उज्ज्वलाताई नंतर परत कधीतरी संधी देईल. एका वेळेस एकच घेत जाऊ. हा, चालेल.